आज साध्या आणि सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत। मी भेंडी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे। जिरे, मोहरी, बारीक मीठ, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण अख्खा घेतलेला आहे सोलून। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। हिरव्या मिरच्याचे असे फक्त 2-2 काप करायचे, जास्त तिखट नाही करायची। त्याच्यात लसूण लगेच टाकायचा फ्राय करायला। हे छान असं हलवून घ्यायचं। हे छान परतला पाहिजे मिरच्या आणि लसूण। छान परतलेलं आहे। याच्यामध्ये लगेच भेंडी टाकून द्यायची। भेंडी अशी सारखी हलवत राहायची। भेंडीला जो चिकटपणा आहे ना तो निघून जातो। लसूण जर अख्खा टाकला ना त्याची टेस्ट पण वेगळीच लागते, म्हणून मी अख्खा टाकलेला आहे। या भेंडीवर झाकण ठेवायचं नाही, फक्त हलवत राहायचं। हा जो चिकटपणा आहे ना तो जातो। हा चिकटपणा जाऊपर्यंत फक्त हलवायची। पहा, चिकटपण आता कमी झालेली भेंडी। तोपर्यंत आपण मीठ टाकलेलं नाही। आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं, कारण जर अगोदर मीठ टाकलं तर जास्त चिकट होती, म्हणून शक्यतो मीठ नंतरच टाकायचं। मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। परत हे अशी हलवून घ्यायची। चिकटपणा पण कमी झाला आहे। पहा, अशी भेंडी केली ना टेस्टला पण वेगळीच लागते। पहा, ही भेंडी अशी पाहायची, शक्यतो अशी उलटणी नाही करून। तर ही भेंडी शिजलेली आहे। ही भेंडी आपली तयार झालेली आहे। पहा, ही भेंडी किती सुकी झालेली आहे, चिकटपणा पण गेलेला आहे। तुम्ही ही अशा प्रकारे भेंडी करून पहा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका।